झी 24 तास एक पाऊल पुढे। वळूया पुढच्या बातमीकडे। पुण्यातल्या राजभवन परिसरात चंदनाच्या झाडांची चोरी झाली। महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान असलेलं राजभवन हा पुण्यातला अत्यंत सुरक्षित असा भाग मानला जातो। राजभवनच्या समोरच चतुश्रृंगी पोलीस स्टेशन आहे आणि पोलीस स्टेशन समोरच झालेल्या या चोरीची दखल राज्यपालांनीही घेतली आहे। या प्रकरणाचा तत्काळ तपास करावा अशी सूचना राज्यपालांनी केली आहे। एकूणच राजभवनच असुरक्षित असेल तर सामान्य पुणेकरांच्या सुरक्षेची काळजी कोण घेणार असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय। आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतलाय। पुण्याच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी घटना पुण्यामध्ये घडलेली आहे। ज्या राजभवनामध्ये देशाचे राष्ट्रपती राहतात, महाराष्ट्राचे राज्यपाल राहतात, त्या राजभवनामधून चंदनाची 3 झाडं चोरीला जाण्याची घटना घडलेली आहे। ज्या वेळेस देशाचे राष्ट्रपती किंवा महाराष्ट्राचे राज्यपाल पुण्यामध्ये दौऱ्यासाठी येतात त्याच वेळेस ते या औंध रोडवरील राजभवनामध्ये राहत असतात। या ठिकाणी त्यांचा मुक्काम असतो। मात्र याच राजभवनामधून चंदनाची 3 झाडं चोरीला गेल्याची घटना घडलेली आहे। या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था असल्याचं नेहमी बोललं जातं। मात्र एवढी कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही या ठिकाणाहून चंदनाची झाडं चोरीला गेलीच कसं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। विशेष म्हणजे या राजभवनापासून अगदी काही अंतरावर चतुश्रृंगी पोलीस स्थानक आहे। अतिशय महत्त्वाचं ठिकाण पुण्यामधलं हे मानलं जातं। मात्र याच राजभवनामधील सुरक्षा व्यवस्था अतिशय कमकुवत असल्याची सिद्ध झालेलं आहे। चंदनाची झाडं चोरीला जाणं ही बाब तशी विशेष वाटत नसली तरी राजभवनामधून चंदनाची झाडं चोरीला जाणं ही घटना खरंच सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीनं अतिशय गंभीर आणि धक्कादायक आहे असेच म्हणावं लागेल। याचमुळं राजभवनाची आणि एकूणच पुणेकरांची सुरक्षा व्यवस्था पोलीस कशा पद्धतीनं करतात हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। राज्याच्या प्रथम नागरिकाच्या मुक्कामाच्या ठिकाणच सुरक्षित नाही, त्या ठिकाणी सर्वसामान्य पुणेकर कसे सुरक्षित असतील हा प्रश्न उपस्थित झाला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश सागवेकर सह कैलासपुरी, झी मीडिया। झी 24 तास एक पाऊल पुढे।